विषय चर्चामध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत कन्नड तालुक्यातील जेऊर या गावामध्ये। जेऊर या गावामध्ये एका शेतकऱ्याला अमानुषपणे मारहाण झालेली आहे। एकीकडे महाराष्ट्रात अशोक खराचं प्रकरण गाजत आहे, तर दुसरीकडे कन्नड तालुक्यात एका महाराजानेच शेतकऱ्याला चक्क मारहाण केली आणि तो शेतकरी त्या आश्रमाजवळ आपल्या शेतातील काही माल म्हणजेच काही फळ फ्रूट तिथं विक्री करत होता। या प्रकरणामध्ये कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बबन जयवंतराव पवार व 59 वर्ष या शेतकऱ्याला इथे मारहाण झालेली आहे। म्हणजे एकीकडे आपण अशोक खराचं प्रकरण ताजं असतानाच या प्रकरणाने आता संबंध जिल्ह्यामध्ये खळबळ उडवलेली आहे। आपण याच शेतकऱ्याच्या मुलाकडनं जाणार आहोत की त्याच्या वडिलाला एवढं अमानुषपणे मारहाण का करण्यात आली आहे। सकाळी 8:30-9च्या सुमारास पप्पा शेतमालातली पपई घेऊन गेले होते। तर ते गेटच्या त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गेटच्या बाहेर ते विकत होते। ते विकत असताना त्यांचे काही सेवक आले। सेवकांनी पहिल्यांदा ती पपई आतमध्ये घेऊन गेले। त्याच्यानंतर वडिलांना घेऊन त्यांनी सांगितलं की महाराजांनी बोलवलेलं। तर महाराजांसमोर घेऊन गेले। ते सात जण ते सेवक होते, 8 महाराज। त्यांनी 8 जण गेट लावून दरवाजा त्यांची कॅबिन आहे, कॅबिन बंद करून अमानुषपणे मारहाण केली। पण याआधी तुला एक फोन आला होता, एक फोन करण्यात आला होता, एका नंबरवर तुला कॉल आला होता। त्या कॉलवर सांगण्यात आलं होतं की तुझ्या वडिलांना समजले, असं काही झालं आहे का? नाही, मला फक्त कॉल आला, सकाळी आला। मी त्या दिवशी घरी नव्हतोच, मी रात्रभर जागे असल्याने मी त्याच्याकडं काही जास्त हे केलं नाही। तर मग मी फक्त हो म्हटलं, ठीक आहे म्हटलं, एवढं बोललो आणि लगेच एक अर्धा तासानं मला फोन आला का असं झालं। पण आता मी लई मोठे लोक संपवले म्हणे, होतं काहीच नाही अशा शब्दात त्याचं वक्तव्य इंद्रगिरीसारख्या शांतिगिरी महाराजांवर सुद्धा बोललं गेलं की मी शांतिगिरीसारखा संपवला, तर मग तू काय, असाही विषय तरी झाले। जे बघा, शेतकऱ्यावर अन्याय करूनच शेतकऱ्यालाच पुन्हा धमकी द्यायची की जर तू कुठे वाच्यता केली तर तुझ्या जीवाचं काही बरे वाईट करत। हे जे काल प्रकरण जे घडलं, आत्ताच महाराष्ट्रामध्ये एक साधू पुढे येतोय, ढोंगी साधू म्हणता येईल, आणि त्यातलाच हा ढोंगी साधू एक आहे की जो स्वतःला बापूजी म्हणतो आणि लोकांना याच्या त्याच्यावरती उपचार करण्यासाठी काय औषधी वाटप करतो। अरे बाबा, तुला काय करायचं ते कर, कारण शेतकरी समाज हा भावनिक आणि भाविक वारकरी संप्रदायातले सगळे लोक आहेत। आता तुम्ही त्यांना तिथं विकण्यासाठी, म्हणजे बापाची जागा आहे कधी, अरे तुला दिलीच ती शेतकऱ्याने, तू त्याला विकण्यासाठी, त्याचा माल विकण्यासाठी तू ह्या गोष्टी करत असाल, त्या शेतकऱ्याला एवढं अमानुषपणे, एक प्रतिष्ठित शेतकरी आहे, वयस्कर शेतकरी आहे, त्याच्यावरती जर या बापू महाराजाने, या हरामखोर महाराजाने जर हल्ला केला त्यांच्यावरती, तर याचा नक्कीच त्याचा धाक, शेतकऱ्यांचा धाक त्याच्यावरती नाही आहे असं म्हणावं लागेल। पण याचं निश्चितच त्याचा निषेध मोठ्या प्रमाणात नाही, त्याला एक दिवस मारल्याशिवाय राहणार नाही, हा संघर्ष शेतकरी संघटनेचा इशारा आहे।